काय सांगाल सर, गेले 4 ते 5 महिन्यापासून जे हे वादाचं प्रकरण आहे, सिद्धनाथ मंदिराच्या ट्रस्टचं सोने चांदी गायब झाल्याचं प्रकरण वारंवार गाजतंय. कालही पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र खरातांनी आरोप केलेत. नक्की प्रकरण काय आहे? आता खरं तर प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं मी खरसुंडी येथील गुरु समाजाच्या वतीनं स्वागत करेन. आजची पत्रकार परिषद बोलवण्यामागं हेच उद्दिष्ट होतं की यामागं नेमकं काय कारण आहे, किंवा हे जे गेले 3 ते 4 महिने प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यामधून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. तर या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं काही गोष्टी आम्ही क्लिअर करू इच्छितो की काय होतं की देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. आज काय व्हायला लागले की प्रसार माध्यमामध्ये पुजारी बांधवांच्या नावे सगळं खापर फोडलं जातं, किंवा ट्रस्टवर जे आरोप होत आहेत ते पुजारी बांधवांनाही लागू व्हायला लागले. वास्तविक पाहता ट्रस्टचं व्यवस्थापन हे स्वतंत्र आहे आणि मंदिराचं आतील पुजाऱ्यांचं व्यवस्थापन हे स्वतंत्र आहे. म्हणजे ट्रस्टच्या माध्यमातूनच आतील मंदिरातील पुजारी हे पाळीपत्रकाप्रमाणे पूजा करत असतात. पण त्याचा अर्थ त्या चांदीचा जो आता आरोप होत आहे तो ट्रस्टशी संबंधित आहे. त्यामध्ये पुजारी बांधवांचा कोणताही संबंध नाही. जे ट्रस्टमध्ये येणारे जे चांदीचे विषय असेल किंवा जे देणगी स्वरूपात येणाऱ्या वस्तू असतील त्याचं व्यवस्थापन, त्याचा विनियोग किंवा त्याचा हिशोब ठेवण्याचं काम हे सगळं ट्रस्टचं आहे, ते पुजारी बांधवांचं नाही. त्यामुळं काय व्हायला लागले की पुजारी समाज नाहक बदनाम व्हायला लागला. किंवा आजच्या पत्रकार परिषदेतून आम्हाला इतकंच सांगायचं आहे की ट्रस्टचं व्यवस्थापन, त्यांच्यावर जे आरोप होते, आता ट्रस्टवर जे आरोप झाले त्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेत, किंवा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतील त्यावेळेला ते उत्तर द्यायला तेही बांधील आहेत, तेही उत्तर देतील. पण पुजारी बांधवांचा यामध्ये कोणताही समावेश नाही किंवा त्यामध्ये हस्तक्षेप नाही, ही बाब सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही ट्रस्टचं राजकीय विरोधक म्हणून आज माध्यमासमोर येत आहे का? आता ट्रस्टचं राजकीय विरोधक आम्ही जरी असलो तरी काही गोष्टी मी क्लिअर करू शकतो. तुम्ही नेमका प्रश्न विचारला की राजकारणात आमचे मतप्रभाव वेगवेगळे असतील, ते कुठल्या पक्षाचं काम करत असतील, आम्ही कुठल्या करत असू. मात्र गेली 33 वर्षे ते देवस्थान ट्रस्ट चालवतात. त्या ट्रस्टच्या माध्यमातून ते जे काम करतात त्यांना विरोध करण्याची भूमिका राजकीय विरोधक म्हणून आम्ही कधीही घेतलेली नाही, किंवा पुजारी समाजातले जे त्यांचे राजकीय विरोधक आहेत त्यांनी घेतलेले नाही. किंबहुना देवस्थान ट्रस्ट आणि मंदिर ह्यांना आम्ही राजकीय व्यासपीठ ह्या पुजारी बांधवांनी कधीही केलेलं नाही. ही गोष्ट अगदी म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्यावी. त्यामुळे राजकीय याच्यातून आरोप करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग आता भ्रष्टाचार हा जो झालेला आहे तो 4-5 महिन्यापासून या गोष्टी समोर येतात. मग पुजारी बांधवांच्या लक्षात का आलं नाही? आता काय होतं की ती जे प्रतिनिधी नेमलेले आहेत ट्रस्टचे, ते पुजारी समाजातूनच नेमलेले प्रतिनिधी आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर हे सगळं कामकाज चालू आहे आणि त्यांच्यावर जे आरोप आहेत ते उत्तर द्यायला ते बांधील आहेत. त्यामुळं पुजारी समाजाने लक्ष घालण्याचा विषय नाही. आता हा चांदीचा जो विषय आहे त्याचा आणि पुजाऱ्याचा कसा संबंध येत नाही याबद्दल मी थोडक्यात सांगतो की काय होतं, ट्रस्टकडे जे देणगी स्वरूपात जे आलेली चांदी असेल, सोनं असेल, कुठल्याही वस्तू असतील, काही दान आलेलं असेल तर ते ट्रस्टशी संबंधित आहे. ट्रस्टकडे त्याची नोंद होते, त्याचा हिशोब ते ठेवतात. पुजाऱ्यांचा त्याचा कसलाही संबंध होत नाही. उदाहरणार्थ आता त्या खांबाला चांदी लावली, खांबाला चांदी ज्या भक्तांनी लावली ते ट्रस्टला माहीत, किंवा ज्या भक्तांनी काढून नेली, त्याची दुरुस्ती केली, त्याचा विनियोग झाला किंवा कामगारांना चढ दिली, त्याचे पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, या बाबीच पुजारी समाजाशी कोणताही याचा संबंध नाही, किंवा पुजारी या बाबीपासून पूर्ण अनभिज्ञ आहेत. ट्रस्टकडे ज्या नोंदी होतात त्याचा पुजारी समाजाला माहिती होण्याचा संबंध कुठलाही येत नाही. त्यामुळे त्यामध्ये काय चालू आहे ह्याबद्दल पुजारी समाजाला माहिती असण्याचा काहीच विषय होत नाही. तरी तुम्ही गप होता 4 महिने. इतरांनी हा विषय मीडियाने आणि लोकांनी तक्रार केली, तुम्ही त्यांना त्याच्यावर चाकूकच बोलला नाही. म्हणजे तुम्ही त्याला सहभागी आहे का, किंवा त्यांच्या नाही सहभागी पाठीशी घालताय असंच होतं? नाही. आता कसं, ज्यावेळेला ट्रस्टवर आरोप झाले त्यावेळेला त्यांनी त्याचा खुलासाही केला. पण ज्या भक्तांनी आरोप केले होते किंवा ज्यांनी आरोप केले होते त्यांना तो खुलासा अमान्य झाल्यानंतर पुन्हा एकदा खुलासा झाला, पुन्हा त्याने आरोप केले. त्याचा अर्थ त्यांना तो खुलासा मान्य नसेल. ट्रस्ट त्यांना जो खुलासा असेल किंवा त्याचं उत्तर द्यायला ट्रस्ट बांधील असेल.
पण ह्याचा अर्थ पुजारी समाज त्यामध्ये समावेश आहे असा किंवा पुजाऱ्यांचा त्यांना हातभार आहे असा विषयच नाही. तरी लोकांचं भाविकांचं म्हणणं आहे ते पुजारी गप का राहिले, तुम्ही मौन बाळगलं होतं. हा आता तसं पुजारी तुमच्यावर दबाव आहे त्यांचा राहतो का? नाही, दबावाचा विषय दबाव आहे म्हणण्यापेक्षा कालावधी जो होता ते 4 महिने झाले ही प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये काही चर्चा झाली असतील, काय असतील, काही वेळेला त्या ट्रस्टवाल्यांनी भूमिका घेतल्या की आम्ही त्यांना सांगतो किंवा त्यांचा खुलासा करतो, ही या भूमिका घेतल्या, ह्यामध्ये वेळ गेला. त्यामध्ये त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय असा काही उल्लेख नाही. ट्रस्ट आणि पुजाऱ्यामध्ये ताळमेळ नाही असं म्हणायचं का मग आपल्याला? नाही, आता कसं आहे सांगतो तुम्हाला, ट्रस्ट आणि पुजारीचा ताळमेळाचा विषय नाही. ही प्रक्रिया कशी आहे की ट्रस्ट हे स्वतंत्र व्यवस्थापन आहे. पुजाऱ्यांचा आणि ट्रस्टचा संबंध कसा येतो, आतले मंदिरातले श्रीपूजक जे पुजारी आहेत, म्हणजे आमच्यात पद्धत कशी आहे की पिढ्यानपिढ्या आम्ही देवाची पूजा अर्चा करत राहतो. त्याची एक पाळीपत्रक आहे आमचं, त्याच्या आमच्या एक रोटेशन आहे. तर त्यामध्ये प्रक्रिया कशी होते की देवस्थान ट्रस्ट जे आहे ते दर सोमवार ते सोमवार आमचा पुजारी बदलत जातो. प्रत्येक सोमवारी पुजाऱ्यांचा ट्रस्टचा एक प्रतिनिधी येतो. त्याच्या समक्ष जे सोनं चांदी असतं, जे मंदिराच्या नित्यपूजेसाठी वापरलं जातं, त्याचं सगळं मोजमाप केलं जातं आणि पुजाऱ्यांच्या ताब्यात घेतलं जातं. 8 दिवस ती पूजा अर्चा नित्यनेमान करतात आणि दुसऱ्या पुजाऱ्याच्या ताब्यात देतात. त्यावेळेला ट्रस्टचा जो विश्वस्ताचा जो प्रतिनिधी असतो तो तिथं हजर असतो. जी आता चांदीचा जो घोळ आहे ट्रस्ट मध्ये आहे का मंदिराच्या पुजाऱ्यांच्या मध्ये घोळाचा विषय? नाही, मी पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित करतो की या चांदीचा आणि पुजाऱ्यांचा कोणताही संबंध नाही. किंबहुना बहुतांश पुजाऱ्यांना ही चांदी कुणी घातली हे कधी समजलं, ज्यावेळेला त्या भक्तांनी आरोप केला त्यावेळेला समजलं. नाहीतर समजायचा प्रश्नच येत नाही. उद्या ट्रस्टकडे जर एखादं दान दिलं असेल तर ते पुजाऱ्यांना माहिती व्हायचा संबंधच नसतो. बऱ्याच वेळेला लोक गुप्त दान करतात किंवा त्यांचं नाव माहित व्हायचं, तो ट्रस्टचा त्यांच्या अंडर असलेला तो विषय आहे. पुजाऱ्यांना ते माहीतच होत नाही. कोणी सोनं दिलं असेल, चांदी असेल, काही वस्तू देतात, एखादा फॅन देतो, एखादा काही वस्तू देतो, फोटो देतो, हे सगळं ट्रस्टच्या संबंधातले विषय आहेत. त्यामुळे पुजाऱ्यांना त्याची माहिती व्हायचा काही विषयच येत नाही. त्यामुळे ट्रस्टचे नियोजन करतं मंदिरातल्या पूजेचं वगैरे, त्याच्या दबावामुळे तुम्ही गप बसताय का? नाही, असा काही विषयच नाही. मुळात ट्रस्ट मंदिरातल्या पूजेचं नियोजन हे पुजारी बांधवच करतात. ट्रस्टचा अधिकार इतपतच आहे की त्या पाळीपत्रकाप्रमाणे त्यांच्याकडे नोंदी ठेवल्या जातात. पूजेचा सर्वस्वी अधिकार जो पुजारी ताबा घेतो मंदिराचा 8 दिवसासाठी, तो सगळं नियोजन करत असतो. या आरोपात तुमच्यावरती काही परिणाम झाला का पुजाऱ्यावरती? निश्चितच होणार ना. आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण हेच आहे की आम्ही विनाकारण बदनामीच्या कटघऱ्यात किंवा बदनामीच्या फेऱ्यात पुजारी समाज का अडकला. पुजाऱ्यांचा काहीच संबंध नाही ना यात. ट्रस्टचं लेखापरीक्षण जे दरवर्षी होतं ते तुमच्या समोर सादर केलं जाते का? नाही, कधी नाही झालं. अलीकडे नाही करत नाही का? बघत नाही? नाही झालं. तुम्ही कधी बघत नाही? नाही बघितलं आम्ही. तुम्ही मागणी का करत नाही? कुणी तुम्ही बघत नाही, नाही? मागणी करण्यापेक्षा त्यांची जबाबदारी होती की त्यांनी दाखवायला पाहिजे होतं. त्यांनी काय या बाबीची दखल घेतलेली नाही. विचारायला पाहिजे तुम्ही. दुसरा मुद्दा इथून पुढे काय राहील? दुसरा मुद्दा असा असून की जो भाविक मंदिरामध्ये दान करतो, जो चांदी सोने, ते दान ट्रस्टला जातं का पुजाऱ्यांना राहतं? त्याची जर पावती काढली असेल रितसर तर ते नाही, ट्रस्ट मूळ मुद्दा काय आहे, जो भक्त न पावती काढता डायरेक्ट दान करतो, देवाला अर्पण करतो, जो घोडा आहे चांदीचा, जो काही असेल ते ट्रस्टकडे जमा होतं. आता कसं आहे का पुजाऱ्याला जातो ते? जे अशा स्वरूपाचं ज्ञान आहे ते अत्यल्प असतं. जे सोना चांदी वगैरे हे ट्रस्टकडे येण्याचं प्रमाण जास्त असतं. जे मोठं दान असतं त्याची शक्यतो ते भक्तगण पावती काढतात आणि जर पावती काढली नाही तर ते पुजाऱ्यांच्याकडे येतं. जे सोने चांदी असेल ते जे दिलेलं दान असतं ते गुप्त दान आहे आणि त्याची नोंद किंवा त्याची पावती ठेवली जात नाही असंही सांगण्यात येतं. नाही, ह्या म्हणण्याला फारसा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. गुप्तदान असेल तर त्याची पावती असलीच पाहिजे. गुप्तदान कुणासाठी, त्याचं नाव आम्ही प्रकाशित करायचं नाही ना. बरोबर आहे, त्याचं प्रदर्शन करायचं नाही, प्रकाशन करायचं नाही, पण त्याची नोंद कुठेतरी असलीच पाहिजे ना. तुमची भूमिका काय आहे ह्या घडलेल्या प्रकाराबद्दल? पुढे तुम्ही काय करणार? कशाबद्दल? पुजाऱ्यांची आता भूमिका जो काय याबद्दल? आरोप झाले, आमची स्पष्ट अपेक्षा ही आहे की या ट्रस्टनं यामधून जे वास्तव आहे ते जनतेसमोर मांडावं, ही आमची अपेक्षा आहे. नाही म्हणलं तर काय करणार तुम्ही त्याच्यासाठी? नाही म्हणलं तर आम्ही त्यांना विरोध करणार.
अजून तर विरोध केला नाही कोणत्या स्वरूपात विरोध केला? नाही, आता आता कसं आहे की आज आरोप झालेत, आरोपाची सिद्धता नाही, अजून चौकशी चालू आहे, जबाब चालू आहेत, सगळ्या प्रोसेस अजून चालू आहेत, प्रक्रिया चालू आहेत. रथासाठी चांदी गोळा केली होती, तो एक विषय आहे. हम्म. त्याची काय तुम्हाला माहिती आहे का, पुजाऱ्यांना किती चांदी गोळा झाली, कोणी दिली काय तुमच्या? नाही, काय होतं की पुजारी बांधवांना हा विषय समजायचा विषयच येत नाही. एकतर जो भक्तगण येतो तो त्या ऑफिसमध्ये जाणार ट्रस्टचा आणि त्यांच्याकडे दान देणार, त्यांची पावती घेणार, तुम्हाला चांदी किंवा रथ कमिटीची पावती घेतली असेल तर ते पुजाऱ्यांना माहित व्हायचा संबंधच फारसा येत नाही. तरी पण रोज एकत्र येणं असतं तुमचं ना? नाही, असलं तरी त्यांच्या व्यवस्थापनाच्या सगळ्याच बाबी आम्हाला माहित होतील असा विषय नाही ना. तुम्ही किती माहिती मागितली चांदी त्या नाही मागितली काही. आता मागणार नाही, आता जर यामध्ये जर काय साशंकता वाटली तर आम्ही मागणार माहिती. त्याच्यावरती पण आरोप होतो, तुम्ही निर्दोष आहे सिद्ध करण्यासाठी मागून तुम्ही लोकांना द्या सांगा. हो, हे सुद्धा करता येईल. आज आमचा टप्पा कुठला आहे, आज आम्ही ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन का करतोय की आज आम्ही विनाकारण म्हणजे ज्या व्यवहारात आमचा कुठलाही संबंध नाही, ज्या व्यवहाराशी किंवा ज्या बाबीशी आमचा कुठलाही संबंध नाही, त्यासाठी आम्ही बदनाम व्हायला लागलो. म्हणजे विश्वस्त व्यवस्था ही स्वतंत्र आहे आणि आतली पाळीदार पुजारी हे स्वतंत्र आहेत. बाहेर वृत्तपत्र वाचणारा किंवा तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडियातून ज्या बातम्या बघितल्या जातात त्यामध्ये पुजारी हा एकच शब्द असतो. मग त्यांना ते माहित नाही ती व्यवस्थापन स्वतंत्र आहे, आतली पुजारी स्वतंत्र आहेत. आता काही गोष्टीकडे मी पुजारी बांधवाचे एक लक्ष वेधेन की दरवर्षी तुम्ही एक लक्षात घ्या, पुजारी बांधवाच्या कार्यपद्धतीविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. दरवर्षी 25 लाख लोक ह्या मंदिराला भेट देतात. ह्या प्रत्येक भक्ताचा संबंध हा आतल्या पुजाऱ्याशी येतो. मग त्या पुजाऱ्याचं दर्शन, त्या भक्तगणाचं दर्शन घडणं किंवा त्यांचे नवस असतील, त्यांचे काय कौल लावणं असतील, काय पूजा अर्चा असतील, ह्या सगळ्या बाबी पार पाडल्या जातात. आजच्या तारखेअखेर मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या वागण्याबद्दल किंवा ती चुकीच वागली म्हणून एकही लेखी तक्रार आजही ग्रामपंचायतकडे नाही, ट्रस्टकडे नाही, धर्मादायकडे नाही आणि पोलीस स्टेशनला नाही. हे पुजारी समाजाच्या वागण्याचं हे एक प्रतीक म्हणून, एक उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला. जर ह्या पुजारी मंडळीचं वागणं जर चुकीचं असतं तर ह्या बाबी कुठंतरी जे चुकीचं आहे ते कुठंतरी दिसत येत असतं. तर पुजारी समाजात मी अभिमानाने सांगेन की एक ही तक्रार आजही कुठे पुजाऱ्यांची नाही. ट्रस्ट आणि विश्वस्त त्यांचा तो विषय वेगळा आहे, पण पुजारी जे नियमित पूजा करतात त्यांच्याबद्दल आजही कुठेही तक्रार नाही. आणि मी उल्लेख करेन की आता पूर्वीपासून आपल्या लोकांनी एक सिस्टीम ठेवली होती की पुजारी आम्ही असलो तरी आमच्यात आता डवरी समाज बांधव आहेत, गडशी समाज बांधव आहेत, असे प्रत्येक जाती आहेत. आता तांबोळे आहेत, नाभिक समाजाचे आहेत, नाईक समाजाचे आहेत, बसवे आहेत, अशी सगळ्या समाजाची लोक आहेत. ह्यांच्याशी त्या मंदिराशी संबंध असतो. ह्या सगळ्यांना घेऊन पुजारी जात असतो. ह्या सगळ्यांना घेऊन पुजारी काम करत असतात. मग देवाचे मानकरी आहेत, भक्तगण आहेत आणि हे सगळे सेवेकरी, ह्या सगळ्यांना घेऊन पुजारी हे सगळं पार पाडत असतो. आणि तरी कुठलीही तक्रार पुजारी आजपर्यंत तरी तक्रार नाही. हे पुजाऱ्यांच्या कार्यपद्धतीचं यश आहे असं मला वाटतं. आज ज्योतिबा देवस्थानच्या मागल्या काही काळामध्ये पुजाऱ्यांनी एक भक्तांवर हल्ला केला, तो एक प्रकार घडला. आता त्यामध्ये पुजाऱ्यांच्यावरती भक्तांचा अविश्वास झाला किंवा अशा पद्धतीचे प्रकार घडायला लागलेत. तसंच आता सिद्धनाथ देवस्थानचं जे प्रकरण मागल्या 1-3 महिन्यापासून गाजते सगळीकडे, तर यातनं एक भक्तांचा अविश्वास देवस्थानावर ही होईल का, तुम्हाला काय वाटतं? आणि तुमच्या समाजाची भूमिका काय राहिली यामध्ये? आता कसं आहे की हा अविश्वास होऊ नये म्हणूनच आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केले. आज जो पुजारी समाजावर आरोप होतोय तो त्या विश्वस्तांच्या होणं त्यांच्यावर आरोप झाले, पण ह्याच्यात सगळेच आम्ही भरडून निघायला लागलो. याचा दोष नसताना मग उद्या कोल्हापूर सारखे प्रकार इथं पण तयार होऊ शकतो. हे होऊ नये आणि वास्तव कळावं लोकांना, भक्तगणांना, तुमच्या माध्यमातून ते कळावं म्हणून आम्ही ह्याच नियोजन केलेलं आहे. नाही, पण अशा पद्धतीचा अविश्वास ज्यावेळेस भक्त स्वतःहून त्या चांदीचं प्रकरण बाहेर काढते त्यावेळेसच तुम्ही पुजारी समाज पत्रकार परिषद घेता. त्या अगोदर तुम्हाला हे माहित नाही की आपण अनामत जे आहे ते देखील लेखापरीक्षणामध्ये यायला पाहिजे? नाही, काय होतं की मी अगोदर सांगितलं की काय होतं की तो ट्रस्टच्या संबंधित विषय आहे. मग तिथे आलेलं दान असेल किंवा त्याचा विनियोग असेल, त्याचा डेस्कटॉप रजिस्टर असेल, ती त्यांच्याशी संबंधित गोष्ट आहे. ती पुजारी बांधवांना माहित असायचं विषय नाही. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की 350 कुटुंब आहेत पुजाऱ्यांची आणि त्यांचं पाळीपत्रक आहे, त्यांचं रोटेशन आहे आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की पुजाऱ्याला ज्या वेळेला सोमवारी आम्ही ह्याचं हे घेतो,
ताबा घेतो मंदिराचा. 8 दिवसासाठी आम्हाला आठवडा असतो. तर त्या दिवशी रोजची दिनचर्या इतकी टाईट शेड्यूल्ड असते त्याचं, की पुजाऱ्याला कुठल्याही गोष्टीसाठी वेळही मिळत नाही. नाही, पण ट्रस्टचं काय चाललंय हे पुजारी समाज बघत नाही का, की बाबा ट्रस्टने एवढं अनामत रक्कम ही केल्या, बळकवल्या किंवा नाही अशा आता पद्धतीचे जे प्रकार घडतात त्यावेळेस पुजारी समाजाची भूमिका मागल्या काही काळामध्ये वेगळी नव्हती का? नाही आता कसं आहे की त्यांनी जर आम्हाला ऑडिट रिपोर्ट वगैरे दाखवली असती तर ती गोष्ट लक्षात आली असती. पुजारी बांधवांच्या लक्षात ही गोष्ट कधी आली? आता समजा मी मंदिरात पुजारी म्हणून काम करतो, त्या खांबावर चांदी लावली, कुठल्या भक्तांना लावली, काय आम्हाला माहित असायचा विषय नसतो. तो ट्रस्टशी संबंधित विषय आहे, तो त्याचा आणि आमचा संबंध येत नाही. ज्यावेळेला त्या भक्ताने आरोप केले किंवा वृत्तपत्रातून ह्या बातम्या यायला लागल्या त्यावेळेला आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली. जो पुजारी दररोज त्या मंदिरात आहे त्याच्या लक्षात ती चांदी आली नाही, परंतु भक्ताच्या लक्षात आली, हे दुर्दैव नाही का पुजाऱ्याचं? नाही, दुर्दैव म्हणण्यापेक्षा चांदी घातली किंवा काढली किंवा हा पुजारीचा विषयच येत नाही. पुजारी कशासाठी असतो तर तिथं देवस्थान मध्ये देवळात असतो ना, त्याच्या लक्षात आलं पाहिजे ना ही गोष्ट. जेव्हा चांदी काढून नेली कोणीतरी ट्रस्टला विचारायला पाहिजे ना, तेव्हा ती जबाबदारी आहे ना पुजाऱ्याची सुद्धा. नाही ती बाब कशी आहे, ती कुणाच्या अखत्यारीतली आहे? ती ट्रस्टच्या अखत्यारीतली आहे. पुजाऱ्याची जबाबदारी कुठली आहे? देवाची पूजा अर्चा आणि धार्मिक नित्योपक्रम आहे ते व्यवस्थित पार पाडणे ही त्यांची जबाबदारी. आता तुम्ही म्हणताय ती रास्त बाब आहे की पुजाऱ्यांनी ही गोष्ट विचारायला पाहिजे होती. पुजाऱ्यांनी तीच गोष्ट मीडियासमोर आधी मांडली असती तर हे विषय झाला असता नाही तोवर. गेले 4 वर्ष ऑडिट झाले नाही, त्याबद्दल गुरु समाज काय विचारणार आहे का ट्रस्टला? नाही आता कसं आहे की भूमिका समाज काय मांडणार तुम्ही ट्रस्ट? नाही आता कसं आहे की यामधून ट्रस्ट आज- बरखास्त करण्याच्या दृष्टीनं तुमचे काय हे आहे का? नाही आता कसं आहे की यामध्ये जर त्यांनी जर त्यांचं म्हणणं किंवा त्यांचे उत्तर जर व्यवस्थित आले नाहीत तर त्या दृष्टीने समाज विचार करेल किंवा करावंच लागेल. मग आता हा जो विचार तुमचा आहे की ट्रस्ट म्हणजे समाज विचार करणार, तर मग राजेंद्र खरात आता येणाऱ्या 15 तारखेला धर्मदा आयुक्तासमोर आंदोलन करणार आहे. जर ट्रस्टने तुमच्यासोबत समन्वय जर नाही साधला तर मग तुम्ही राजेंद्र खरातांच्या आंदोलनाला सर्व समाज पाठिंबा देणार का? देणार का द्यायचं नाही? जर ट्रस्टनं आमचं तर असं मत आहे की ट्रस्टनं जर त्यांची बाजू जर योग्य असेल तर ती राजेंद्र खरातांना सांगावी, धर्मदा आयुक्तांना सांगावी किंवा जे तक्रार करणारे जे भक्तगण आहेत त्यांना सांगावी. हा विषय वाढवत ठेवून सगळ्यांना प्रश्न निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही ना. जर तुमची बाजू रास्त असेल तर तुम्ही सगळ्यांना त्या वेळेला पटवून द्या आणि हा विषय संपवा. बदनामीच्या फेऱ्यात कुणालाच का? दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की म्हसवडमध्ये जसं सिद्धनाथ देवस्थानचं ट्रस्ट वंश परंपरागत आहे, तसं इथं ती पद्धत आहे का? काही जणांना त्या ट्रस्टीमध्ये जाण्याची इच्छा असल्यामुळं या गोष्टीला जास्त वळण वेगळं देण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आता जे आरोप करतात किंवा भ्रष्टाचाराचे आरोप होतात किंवा आता ते ज्या भक्तगणाने आरोप केले, आपण त्यांना म्हणू शकत नाही की त्यांना ट्रस्टमध्ये यायचं आहे असं मला तरी काही चित्र दिसत नाही. पुजारी बांधवांच्या कार्यपद्धतीबद्दल मगाशीच मी सांगितलं, पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आज आमची गुरु समाजाची 350 कुटुंब आहेत आणि इतर डवरी समाज बांधव असतील, गडशी समाज असतील आणि इतर जाती 12 बोलीदारी आहेत जे मंदिराच्या मंदिरावर अवलंबून आहेत किंवा त्यांच्यावर उपजीविका अवलंबून आहे. पण मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की आज उपजीविका बरीच कुटुंब ह्याच्यावर करतात, पण पिढ्यानपिढ्या ही गोष्ट चालत आली. पिढ्यानपिढ्या आम्ही पूजा अर्चा करतो. एक काळ असा होता की या एकूण प्रक्रियेत चलन ही संकल्पनाच नव्हती. त्या काळात फक्त शिदा दिला जायचा पुजाऱ्यांना. म्हणजे 2 पिढीच्या अगोदरची गोष्ट आहे, फार पण जुनी नाही. ज्या काळात काही मिळत नव्हतं त्या काळात ही पुजारी बांधवांनी आणि या 12 बलुतेदारांनी ही जी पूजेची व्यवस्था आहे किंवा धार्मिक नित्योपक्रम आहेत ही जपत आणली. त्यामुळे पिढ्यानपिढ्या ही परंपरा जी चालत आलेली आहे ती अतिशय योग्यपणे चाललेली आहे आणि पुजारी बांधवांना नाहक आरोप होतात ते कुठेतरी थांबले पाहिजेत असं आमचं मत आहे.